नितीन गडकरींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। आत्ताची सर्वात मोठी बातमी। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेमधून नितीन गडकरी यांना थेट ऑफर दिली होती, शिवसेनेमध्ये प्रवेश करा, निवडून आणायची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो। नितीन गडकरी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार का, काय आहे संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये। दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधी झुकले नव्हते, आता महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणाऱ्या कृपा शरद सिंग यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे। मात्र भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली त्या गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही। दिल्ली पुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा, महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आमची, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी थेट गडकरी यांना महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे। जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उमरता येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत अशा अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते की घटनेची पुनरावृत्ती होणार का? आमदार खासदारांना तुम्ही विकत घेतले असेल, मात्र महाराष्ट्राची जनता ही विकाऊ नाही, ही जनता तुम्हाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका झोडपली। तुळजाभवानी देवीने पावन परिसरात आलो आहे, तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतो की अमित शहा यांनी शिवसेनेला 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याची कबूल केली होती, आता ते खोटे बोलत आहेत। तुळजाभवानी देवीच्या साक्षीने या खोटारड्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। यासह त्यांनी नितीन गडकरीला शिवसेनेमध्ये येण्यासाठी ऑफर केली आहे। भाजपमध्ये उमेदवारीच्या नाव न मिळालेले नितीन गडकरी, तुम्ही भाजप सोडून महाविकास आघाडीकडे प्रवेश करा, यावर तुम्हाला काय वाटते? नितीन गडकरी भाजप सोडून उद्धव ठाकरेंकडे येणार का व ते आल्यावर निवडून येतील का, यावर तुम्हाला काय वाटते? व भाजप त्यांच्या नाराजगी आहेत का? कमेंटमध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।